विचारते काही 16 पासून आहे, काही 18 पासून आहे, काही 20 पासून आहे, तुम्ही एवढा दिवस काय केलं सांगायचं सर की मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीत अपयश होतो. मी त्या अपयशात ज्या ज्या गोष्टी मला कमतरता वाटल्या त्या उणीवा करून मी आज इथपर्यंत पोहोचलो. पण मी पहिलं टार्गेट माझं स्पर्धा परीक्षा ठेवलेलं आहे आणि त्यातून काही ना काही मिळेल अशी अपेक्षा आहे. मग मी सर्वच परीक्षा देत असतो असं बोलायचं. हे नाही की एकदमच निगेटिव्ह आहे. मी एकाला विचारलं होतं 33 वर्ष वय लग्न का नाही केलं असा प्रश्न केला होता. मुद्दाम केला मी. आणि का करू नये आयोगाला ते लक्षात येतं ना किती वर्ष जन्मतारीख, सध्या किती वय, बॅचलर आहे का, मॅरिड आहे का, अनमॅरिड आहे. मी प्रश्न विचारला तर सर कसं आहे की मला सध्या माझा ध्यास आहे की एकाग्रता व्हावी याच्यासाठी मी बॅचलरच राहिलो आणि ह्या प्रक्रियेचा भाग आहे तो होईलच आणि आता लवकरच मला ती संधी मिळेलच असं पॉझिटिव्हली बोलून खूप अडचणीत येण्यापेक्षा व्यवस्थित निघालेलं चांगलं. आपल्याला धनगर समाजाबद्दल थोडीशी काळजी घ्या. पोलीस ताणतणावाबद्दल व्यवस्थित समाजकार्य आहे. ट्रॉफिक समस्या खूप छान सांगितल्या. पुण्याच्या ज्या 3 प्रॉब्लेम मला खूप आवडले, व्यवस्थित होती मांडली आणि ठीक आहे. एक मुद्दाम प्रश्न केला होता की मी धनगर समाजाचा निवडून आलेला आमदार परफेक्ट उत्तर आहे. कसा प्रश्न विचारला होता मी बाहेर ठीक आहे. म्हणजे योग्य तोच प्रश्न त्यांना आला पाहिजे, त्याचं लगेच रेकॉर्ड करून घ्यायचं. एकंदरीत व्यवस्थित आहे. फक्त एक निगेशन आला तो दूर करायचा, तो आपण काळजी. दुसरं आता आपल्याला तळेचं झाल्यानंतर एकाने दिलेला होता तो आपण घेऊ. सेक्शन तिथं अटकले बघा, तिथे त्यांनीच घेऊन आलो मी. आहेत का त्याला फीडबॅकच राहिले. पवार विकास वाशिम. एकाने उत्तर मला सांगितलं वाशिम काय वाक्य स्टार्ट बोलला होता. प्राचीन काळी वत्सल्य गुल्मा याचा अर्थ काय? वत्सगुल्म म्हणजे ते एक आख्यायिका आहे की वत्स आणि गुल्म हे दक्षिणातले ब्राह्मण यांचे 2 पुत्र होते. तिथे त्यांनी राज्य केले म्हणून त्यांच्या नावावर तिथे पूर्ण डिटेल येत असेल तर बोला असं माझं म्हणणं होतं. कारण मलाही त्याचं नॉलेज तेवढं परफेक्ट त्यावेळेला माहीत नव्हतं म्हणून मी तो प्रश्न विचारला नाही. पण आपण त्याचं नॉलेज ठेवा. जर एखाद्या आयोगाच्या सदस्याला जर आलं तर ते म्हणजे ते मुळात तुम्ही वाक्य बोललं छान आहे पण ते मला क्लिकच झालं. मतलब वत्स गुल्म आता विचारूनच घेऊ नेमकं काय. ठीक आहे. अर्थमंत्री बजेट कशावर विचारलं आपण, कुठं काम करता. एकाला मी प्रश्न केला होता की विधान परिषदेमध्ये कुठं त्याने बजेट कोणी सादर केलं होतं तर त्याला दीपक केसरकरला आलं नव्हतं. सांग कोणतरी होतं मला माहिती नाही, गेले वाटत है ना, त्यांना ते अडचण होती. जीडीपी पोलीस विभाग यांना किती ग्रँट दिली ते लक्षात ठेवा. चामुंडा देवीवर सांगितलं मोटर व्हेकल ऍक्ट. पंतप्रधान मुख्यमंत्री यांना आरक्षण असावं का असा प्रश्न आपल्याला दिला होता. सर हे माझ्या अखत्यारीतला प्रश्न नाहीये. जर सर्वांची मागणी झाली तर ते नक्की पुढे त्याचे विचार होईल असं मला वाटतं. सध्या मी तुरंत त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही. आपण अथॉरिटी नाही त्याच्यामुळे भाष्य करायचं गरज नाही आणि ते करणार मी, तुम्ही काळजी करू नका. शिंदे बाकी एकंदरीत ओके होता, चांगलं आहे, काही काळजी नाही. पुन्हा थोडंसं फॅक्च्युअल प्रश्नांचा अभ्यास, टेक्निकली प्रश्नांचा अभ्यास करून जर तयारी केली तर 150-200 प्रश्न तयार झाले ते इझिली मदत होईल. शिंदे आहे. अजय तुला इंटरव्ह्यूची आता काही गरज फारसं फक्त अभ्यासाची थोडीशी लीड कर. प्रेझेंटेशनचं जो खूप
खूप छान झालंय. तुला प्रॅक्टिस झाली आता आयोगासमोर. आणि किती मिनिटं झालं तुझा इंटरव्ह्यू? 22 मिनिटं. 22 मिनिटं झालं. आता काही नाही, तुला काही 5 ते 8 मिनिटात बाहेर काढते. त्याच्यामुळे आता फारसं इथं लोड नाही आहे. फक्त पोलीस डिपार्टमेंट सध्याचं तुझं जालना जिल्हा आणि पोलीस सेवेत काय यायचं हा प्रश्न जनरली बहुधा सगळ्यांनाच विचारतात ते लोक. तो आपण ती तयारी करायला पाहिजे. पोलीस सुधारणा, ॲग्रिकल्चर, केंद्रीय बजेट, सध्याचं करंट सिच्युएशन, मी काही नोट्स तुम्हाला मेलवर देणारच आहे करंटच्या. आणि आता प्रश्नावली जी दिली असते, एक कॉमन प्रश्नावली असते की कसे प्रश्न तयार करायचे ते सध्या तुम्हाला देऊ शकतो. एकंदरीत ओके. आवाज फक्त घाई करू नको. टेक्निकल पॉईंट ससा एक प्रश्न सर नाही का? ओके सर नाही. सर नाही आवाज फक्त कमी, दाढी वगैरे काढून झाला तुमचं इथे लिहून ठेवले होते सगळ्यांनी थोडं व्यवस्थित. आणि सोबत ड्रेस आहे सगळ्यांचे. ड्रेस बद्दल काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम परफेक्ट आहे. फक्त आवाज कमी आहे, माहिती चांगली आहे. सातपुते मॅडम बद्दल माहिती सांगितली आपण. डीजीपी फक्त सांगताना आले की ते गोळ झाला आपला. डीजीपी जर तिसरे होते, एक तर आयोगाचे अध्यक्षच आहे लक्षात ना. आता सध्या कोण आहे? कारण ते माहिती पाहिजे. डिजिटल बद्दल सांगितलं, मनी लॉन्ड्रिंग हा जो आहे, ईडी, NIA, CBI, CID, SID, इकॉनॉमिक विंग्स अँड SCB ज्याला आपण म्हणतो अँटी करप्शन ब्युरो, याच्याबद्दल थोडी माहिती वाचून ठेवा. आणि LCB लोकल क्राईम ब्रँच काय असतं, JC, PC, जेमिनाई कोर्ट, नंतर सेशन कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. थोडंसं त्याच्यावर जर प्रश्न आला तर तुम्हाला IPC, CRPC मध्ये मध्ये का विचारतात? कारण तुम्ही लॉचा पेपर दिलाय ना, दिलाय की नाही? तुम्हाला विचारतीलच. पेपर दिला म्हणून विचारतील, नसला तर थोडी कोणी विचारणार. तर तेवढं एक भूमिका ठेवा. FIR सांगता आला आणि कोणाला 154 CRPC कोणतरी होतं मला माहिती नाही, 1 FIR ला प्रश्न विचारला होता, त्याला 154 CRPC आले. सर नाही ओके. एकंदरीत प्रश्न छान आहे. ATS चीफ सेक्रेटरीनी सांगता आले आपल्याला, तर ते थोडं नॉलेज घ्या. चीफ सेक्रेटरी होम डिपार्टमेंटला आपण काम करताय सध्या, म्हणजे आयुक्तालयामध्ये, तर ते माहिती पाहिजे सेक्रेटरी, ते सांगितले आपण. बाकी गोष्टी ठेवा. पवार विषय झाला ना. ते मला आवाज मी बऱ्याच ठिकाणी दिला इकडे, माझा आवाजच येत नाही जोरात. मी आता काय करू? आरसे समोर करायचं. एखादा आपला कट्टर शत्रू असेल ना, त्याची ईमेल वरती फोटो आणि त्याला बळी मारतात. आवाज आपोआप ज्याने आपल्याला धोका दिलेला त्याचं जरूर म्हणजे अडचणच येत नाही, आपोआप आवाज निघतो. काढावंच लागणार नाही. रेडीच येतो. हे सायकोलॉजीच आहे. एखादा आपला कट्टर असला की तो बघा आपल्याला कशी बोलू द्यायचं असं, त्याचा आवाज आपोआप नाही. पण ते मिरर समोर करा, प्रॅक्टिस फुटेल, म्हणजे आवाज कंठ फुटेल तुमचा. इकडे कमी गेली फक्त इकडे एकाकडे टकलून पाय होतात, तर दोघाकडं जस्टिफाय करा. फायनल 2-3 असतील त्यांच्याकडं. यवतमाळ विषयी चांगली माहिती घ्या. तुम्हाला वसंतराव नाईक वगैरे या गोष्टी, अधिकरणाचे, भारताचे, आपल्या जगाचे, हे प्रश्न बेसिक आहे. राज्यशास्त्र कलमी त्याच्यावर टाकलं आपल्याला. आपण विषय सांगितले, नाटक केला मस्त. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, म्हटलं थांबा या तुम्ही बाटली देतात तुम्ही व्यवस्थित हळूहळू बरं उतरवलं बाटली. कल्याणकारी राज्य, नोटबंदी, 2000ची नोट बंदच नाही म्हणत. म्हणून मला सुट्टी द्या, 2000 मला सुट्टी द्या, असाही प्रश्न मी आपल्याला केला. या छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि कुपोषण, कर प्रणाली, आपण आता कराबद्दल विचारलं काय असेल ते थोडंसं लक्ष दिलं तर एकंदरीत प्रेझेंटेशन खूप छान होतं. फक्त थोडंसं काही वेळेला ओव्हर कॉन्फिडन्स आला आपल्याला. कसा ओव्हर कॉन्फिडन्स की 2000च्या बंद असल्यावर तुम्ही मला सांगता की बंद नाही, याला काय म्हणणार आपण? ओव्हर कॉन्फिडन्स. हा थोडंसं चुकीचा वाटलं. बाकी प्रेझेंटेशन ओके, ठीक आहे. अभिजित फक्त घाबरला होता थोडं मध्ये, ते दिसलं मला. यवतमाळ आपला जी आहे, ENTC बद्दलची माहिती आणि PSI व्यवस्थित. मी बॅचलर आणि ते मॅरिट बद्दल थोडं बोललो आपल्याला.
हे आहे, नंतर मुलगी मिळेल का? आयोगाने विचारलेले प्रश्नावर आहे असे, तुम्ही एवढं वर्षाचे झाले, मुलगी भेटेल का? काय म्हणजे त्याला चॅलेंज नाही. तुम्ही असं नको म्हणा की पोलिसच विचारावं, हेच का, असं काही नसतं. त्याचं गैरसमज आहे. तुम्ही मागच्या फीडबॅक घ्या, तुमच्या लक्षात येईल की तो प्रश्न कुठं कुठं निघून जातो. आपल्याला कळत नाही झालं, हे तर माझं काहीच नाही, प्रोफाईल नाही आहे, माझं फील्ड नाही, पण तुम्ही दिलेल्या प्रश्नातून उत्तरातून प्रश्न, तसा प्रकार असतो. ठीक आहे, हायरकी थोडंसं ती तयार करायला पाहिजे. आदर्श पोलीस अधिकारी एकंदरीत मग ओके आहे, होऊन जाईल, काही अडचण नाही, फक्त थोडं तयार करा. लिलहारे शुभम गेलात का? ठीक आहे. सत्पुते तुला तर खूप संधी सर, छंद सांगून द्यायचं. पहिलं जर विचारलं, नाव न सांगता 5 वाजन वाचवणे आणि त्याचे लयबद्ध 5 वाजन पद्धतीने वाचवणे. लयबद्धता बोलून टाकते, म्हणजे काय लयबद्धता, त्याला काय करत, त्याने टाकून नाही, किती सोपं झालंय आपल्या इंटरव्ह्यू. म्हणजे ते नॉलेज पेक्षा तुझं स्किल आहे तर ते दाखवणं. सर मला येतं, त्याच्यात अशी पद्धत आहे, तशी पद्धत आहे, झालं 3-4 मिनिटं क्वेश्चन, 2-4 प्रश्न करते झाले, जा घरी. खूप मार्क भेटतात त्याला. पण आपण काय करतो, आपण आपल्याला अटकवत असतो. तसं करतो. YCM, डिग्री, कुलगुरू, कुलसचिव, स्थापना, ब्रीदवाक्य, प्रत्येक विद्यापीठाचे आपलं तयार करून घ्या. एकच नाही, म्हणजे सगळ्यांना मी सांगतो. किती ओपन विद्यापीठ आहे महाराष्ट्रात, इग्नोचा काय फायदा, YCMचा काय, YCMची डिग्री तिकडे चालेल का, इग्नोची इकडे चालेल, असं विचार. कीर्तनकार पोलीस अधिकारी होऊ शकतो का? सर पोलीस अधिकारी नक्की कीर्तनकार होऊ शकतो, पण कीर्तनकाराला आता पोलीस अधिकारी होता येणार नाही, हे उत्तर होतं अपेक्षित. त्यांना कसं काय होत आहे, कारण त्याची पात्रता पाहिजे ना. पण पोलीस अधिकारी मग ते होऊ शकतात तर दिल्लीचं, पण पोलीस अधिकारी 100% होऊ शकतो ना. असं उपाय त्याचा आहे, भूषणकुमार उपाय करायचा ना. ठीक आहे, तेव्हा ते थोडं काळजी पाहिजे. म्हणजे तुझा निर्णय मला कळत नव्हता की तू कसा घेतो. ते ऑलरेडी पोलीस अधिकारी, त्यांना कीर्तनकार होता, त्यांना प्रबोधनकार असतातच नाही. प्रबोधन करावंच लागतं आपल्याला. शांतताची मीटिंग म्हणजे काय, शांततेची बैठक म्हणजे काय, मुस्लिम समाज, हिंदू समाज, त्यांना एकत्र येऊन, दोघं रिलिजियस लोक एकत्र येऊन त्यांना शांततेचं आव्हान केलं जातं. कोणाकडनं केलं जातं? आपल्याकडनंच केलं जातं. ही साधी भूमिका आहे, करावंच लागतं ते. आणि प्रत्येक ठिकाणी शांततेची बैठक आहे ना. बघा तुम्ही आता मोहरम आले की शांततेची बैठक, गणपती आले की शांतता बैठक, दुर्गा देवी आले की शांततेची बैठक, नाही तर मग दंगली होतील ना. मग ते दंगली थांबण्यासाठी हा प्रकार आहे. ठीक आहे. राजशंकर प्रवीण कसं आहे बघ, तुला खूप प्रयत्न करतो. ऑनेस्टली माझं एक मत आहे. आवाज कमी घाबरतोय ना, तुझी बॉडी की उलट तुला आय घाबरला पाहिजे. तू काय करतो की तू स्वतः घाबरतोय. घाबरू नको. आपण सगळे सोसो कुटुंबातून आलेले आहेत. एखादी 2% सोडला असेल, एखादी गरीबीतून आहे, कोणी शेती मजूर आहे, आता गुरु होता, तू केला का? तुला अभ्यासावर माझा पूर्ण जातीने आहे. तू हे समजून मला लगेच सांगता येतं टोपल्या मी आलो की तुझ्या बरोबर तिकडं. कारण कोण कुठून कम्युनिटीतून आलेलं आहे, तर आपण सर्वसामान्य कुटुंबातली लोक आहोत. आपल्या छोट्याशा चुकीमुळे आपल्याला 1.5 वर्ष बेरोजगार, 1 वर्ष 1.5 वर्ष, तर आपण याला सिरियस घेऊ की कशी 1-2 मार्क वाढतील. फक्त पॉझिटिव्ह अप्रोचने जातो, निगेटिव्ह अप्रोच ठेवू नका. निगेटिव्ह अप्रोच तुमचे मार्क कमी करते. आणि खूप काही अभ्यास लागतो असं डोक्यात बी घालू नका. बेसिक लागेल. आता सगळं कॅबिनेट मंत्री महोदय ते लागतील, आमदार खासदारांची संख्या ते लागतील, ते आपण केलेलीच आहे. फक्त एकदा रिव्हिजन करून घ्या. किती महिला आमदार, किती खासदार, कोणत्या खात्याचे, कोणते मंत्री, त्या खात्यावर जर प्रश्न आला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे. अशा गोष्टी आहेत. बाकी थोडस अपयश जरी आलंय तरी ह्या वर्षी यश या भूमिकेतून आपण वाचायचं. टेन्शन घेऊ नको. प्रश्न तयार कर, यादी तयार कर, लिस्ट कर, त्याची उत्तरं स्वतः तयार कर. आरशासमोर थोडं बोर्डाला सुरुवात कर, प्रेझेंटेशन बस, एखाद्या मित्राला घेऊन किंवा स्वतः बस, काही प्रॉब्लेम नाही. आपोआप
ठीक आहे, एवढंच फक्त मी सांगेन. आरक्षण महाधिवक्ता हे थोडंसं कन्फ्युजन जास्त वाढत होतं, त्याच्यावर फर्म राहायला शिकावं. आंतरराष्ट्रीय आव्हाने विचारले होते मी भारतापुढे, मग महाराष्ट्र पुढे आलो होतो. पुढे 2-4 उत्तर तरी देता आलं पाहिजे असं मला वाटतं. काहीतरी आव्हाने असते ना आपल्याला. सगळ्यात मध्ये आपल्याला चीनच्या सीमा, LOCचा बी प्रॉब्लेम आहे ना, लाईन ऑफ कंट्रोल. मग विचारलं जाईल, मग भारत पाकिस्तान मध्ये कोणती सीमा आहे, चीन मध्ये कोणती आहे, काय आहे, किती किलोमीटर आहे, काय वाद आहे, मग याच्यावर प्रश्न चालतात आपले. ठीक आहे. मुकेश आवाज आणि केसाची ठेवून किती व्यवस्थित ठेवतो तेवढंच. बाकी काही नाही. संत सेवालाल महाराज जे बंजारा समाजाचे असतील ना, त्यांनी संत सेवालाल महाराज त्यांचे प्रबोधनकार होते आणि आताच गेली महाराजांची, माहिती आहे ना, संत महाराजांची, संत सेवालाल महाराजांची काय गेली जयंती गेली. तर तुम्हाला त्याचा अभ्यास असला पाहिजे, जे बंजारा समाजाशी निगडीत आहे. कारण त्याच्यावर लगेच नावावरून राठोड वगैरे हे जे नावं असतात, आपल्याला तिथे नाव नसतं, परंतु तुमचे जे फीडबॅक दिलेले आहेत, तुम्ही कोणत्या इथून आलेला आहे त्याच्यावर ते तुम्हाला विचारतात, तुम्ही सांगतातच ना. कारण तुमचं NT VJD असं लिहिलेलं असतं, माहिती आहे ना, त्याच्यावर अंदाज येऊन जातो की हा कोणत्या कम्युनिटीशी रिलेटेड आहे, असं की नाही. ठीक. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, जळगाव जिल्हा, शेतकरी, हॅकर्स वगैरे बेसिक अभ्यास कर, काही प्रॉब्लेम एकंदरीत ओके वाटलं. नीता गेलेत का ते? ठीक आहे, गेलेत ना. एकंदरीत होऊन जाईल ते, फक्त थोडंसं अभ्यास कमी पडलाय. अभ्यास जर ओके झाला तर काही अडचण नाही. थोडंसं प्रिपरेशन कमी वाटत होती, बाकी प्रेझेंटेशन स्किल चांगलं. जगताप आवाज छान होता, नंतर मध्यंतरी लहान झाला. म्हणजे पहिले सुरुवात व्यवस्थित झाली, नंतर आवाज लहान झाला. प्रश्नातूनच स्वतःची फजिती करण्याचा अनुभव मी आपल्याकडून पाहिला. म्हणजे आपणच प्रश्न सांगायचा, उत्तर सांगायचं, त्यातूनच फजिती करून घ्यायची असं दिसतं. न्यूटनचा लॉ मी विचारला तर गतिविषयक नियम, मग कसा आठवला होता फिजिक्स म्हणून. म्हटलं गुन्हेगारी आणि गतिविषयक नियम एकमेकाशी कनेक्ट करून दाखवा. मला कसा प्रश्न ते करता आलं. पण मी पुढे आपल्याला क्रॉस याच्यासाठी केले की फर्स्ट झाला असता की जंग मालमत्ता असेल तर कोणता गतिविषयक नियम लागेल, तर लगेच पहिला तुम्ही सांगितलं असतं. आणि ठीक आहे, जडत्वचा गुन्हे किंवा आमदार, राजकारणी किंवा OBC. एक आठवलं कसं स्वतःला याने जगतापने माहिती का, काय गरज नसता रिकाम टेकळं म्हणता येणार. रिकाम माणूस कसं असतं याचं उदाहरण. OBC आरक्षण मंडळ आहे 27% बोललात ना, काय गरज आहे आगोपणा करायची. 19% सर महाराष्ट्रात आहे. म्हटलं सांग मग आता कसं कसं देतं 19% सांग. कशामुळे अटकला? OBC ना फक्त 19% मिळतं, बाकीची मग वेगळी आहे. मग मी म्हटलं बाय फॉरगेट करून दाखवा. ते उगाच आगोपणा करून स्वतःची फजिती करणे हा प्रकार टाळायचा. एकावरून सगळ्यांनी शिकायचं बघा, असं काही पर्टिक्युलर होतं, सगळ्यांनी शिकायचं. 2020 ते 24 काय केलं ते लक्षात. चव्हाण प्रकल्पग्रस्त छत्रपती शाहू महाराज त्यांच्यावर थोडी तयारी चांगली करा. कारण कोल्हापूर आणि महाराष्ट्र हे नातं आहे. आणि धर्मनिरपेक्षता, आरक्षण हे खूप त्यांच्यामध्ये दिलंय, त्यांनी त्या काळामध्ये दिले. जे आता आपण ज्याच्यासाठी भांडतोय त्यांनी स्वतः दिले, लक्षात घ्या. आता आपण काय करतोय, भांडण करतोय की मला आरक्षण पाहिजे, मला आरक्षण हवं. त्यांनी काय दिलं, महाराजांनी, छत्रपती शाहू महाराजांनी देऊन टाकलं. म्हणजे एक वेगळंच पण आहे ना त्यांच्यामध्ये, त्या काळात दिलं म्हणजे खूप ग्रेट म्हणावं लागेल. म्हणून त्यांच्याबद्दल माहिती पाहिजे. उद्देशिकेच्या 2 ओळी विचारल्या त्या पाठ करून टाका ना सगळे. सरनामा, उद्देशिका, प्रेमबळ, त्या 2 ओळी फक्त विचारल्या तर एखाद्या वेळेला सांगता यायला पाहिजे. तो एक अडचण झाली. JCPCFIR आपल्याला झालं नाही वाटतं, मी लिहून ठेवलं 154 CRPC नाही, कोणाला नाही आलं होतं पण आपल्या वेळेला लिहून ठेवलं मी FIR कसं. सायबर क्राईम, गाणी हे थोडंसं टेक्निकली. बाकी मध्ये मध्ये येतो ते बंद करा. असं काय काय नसलं तर ते मध्ये मध्ये धून येतात ते बंद करायचे.
बाकी ओके. गुरम राकेश थोडस काही दाढी वगैरे तिथं व्यवस्थित जातो, काही प्रॉब्लेम नाही. चंद्रपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलल्यानंतर त्यांच्याबद्दल माहिती सांगता यायला पाहिजे. त्यांची पुस्तकं विचारतील कोणकोणते आहेत त्याच्यावरही सांगता यायला पाहिजे. SC आरक्षण असल्यामुळे त्यांच्याविषयी, नक्षलवाद, बीडी उत्पादन क्षमता दिली, बीडी उत्पादन क्षमता आहे, टेंभुर्णी पान व्यवसाय सांगितल्या, पण बांबू आपल्या कम्युनिटीनुसार आपला पारंपरिक व्यवसाय. ठीक आहे, एकंदरीत इंटरव्ह्यूला काही अडचण नव्हती. भाषेचा वापर करायचा नक्षली आणि बेरोजगार त्याच्यावर सांगितलं. दहशतवाद, नक्षलवाद आणि याचा उगम कुठून झाला तर वेस्ट बेंगाल वगैरे ते माहिती असेल तुम्हाला, म्हणून मी ती काही जास्त डिटेल विचारलं नाही. ठीक आहे. काय अजय आवाज ओके, ड्रेस ओके, फक्त पेन होता तेवढंच फक्त एक मार्क आहे. मला जे वाटलं ते तुम्ही, कारण आता नंतर इंटरव्ह्यू देतात जसं UPSC ला छोट्या मोठ्या गोष्टी बघितल्या जातात, त्यावर मी सांगितलं. लातूर थोडं माहिती, शेती 3 एकर, कोणते शेतकरी ते थोडं अभ्यास करून ठेवा. अल्पभूधारक काय आहे काय नाही, हा सीमांत वगैरे. मतदारसंघ सांगितले, पीक आहे, होम डिस्ट्रिक्ट आहे, शांतता बैठक, जबाबदारीने काम, युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि सिटीजनशिप आपण त्याला अमेंडमेंट आहे CA ते लक्षात ठेवा. त्यावर एखादा प्रश्न कोण आला तरी विचारला जाऊ शकतो. आणि दुसरं ट्रिपल तलाक आणि एक होतं कर्नाटकचं उदाहरण दिलं होतं मी, काय कोणी सांगणार, कोण होतं तू सुद्धा, तुला आठवतच नव्हतं शब्द हिजा. मग ते काय होतं की मी याला कोड कशी केली, इकडे सांगतो तुम्ही 25 ते 28 धर्माचं स्वातंत्र्य, इकडे सांगता तुम्ही हिजाबबंदी करा. म्हणजे काय कॉन्ट्राडिक्टरी सिच्युएशन आहे, याच्यावर आपलं मत काय असं विचारलं. इकडे हिजाबबंदी करायची, इकडं फंडामेंटल राईट्स मध्ये काय द्यायचं, धर्माचं स्वातंत्र्य द्यायचं. मग असं का, याची उत्तर तयार करा. आणि काही अडचण आली तर मला फोन करा, मी तुमच्या 8:30 नंतर करा. ते उत्तर योग्य होते का तुम्ही सांगितलं? बोला, बाकी व्यक्ती. मी काय म्हणतो सर की त्यात तिथे हिजाबबंदी घातली शाळा महाविद्यालय, तर आपल्या शाळेला किंवा महाविद्यालय स्पेशल गणवेश असतो. आपले विद्यार्थी बाहेर कुठं ओळखू सर म्हणा तिथे अगदी बरोबर आहे. शाळा सरकारमध्ये धर्म यायला नको, आणि जर धर्म तिथं आला तर ती जी युनिफॉर्म एक संघाची भावना तिथे दिसणार नाही. म्हणून कदाचित सरकारने असा निर्णय घेतला असावा. आला लक्षात, एक संघाची भावना. तर ही बंदी आर्टिकल 19 च्या अंडर, हायकोर्टाने सांगितलं 25 अंतर्गत येत नाही, ते 19 अंतर्गत येतं. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन. यस ते बरोबर आहे. मी फक्त काय सांगितलं, मग आता कॉन्ट्रॅक्टरी सिच्युएशन मी तयार केली आहे. 25 ते 28 हे धर्माचं स्वातंत्र्य तुम्ही देतात, मग हिजाबंदीला का असं मी म्हटलं प्रश्न. मग तुम्ही 19चं उत्तर दिलं पाहिजे होतं ना, ते मला अपेक्षित होतं नाही त्याकडे. मग त्यांनी दिलं नाही ना. अडचण कुठं झाली, माझी नाही झाली, हिच झाली. मला तेच हवं होतं. ठीक आहे, चलो एकंदरीत कोणाला झालं व्यवस्थित. 2 प्रश्न आता लपलेले आहेत. गणेश गेला का? ठीक. शिंदे युवराज घाई घाबरला, बाकी एकंदरीत व्यवस्थित दिलं होतं. मी तो नंतरही बोललो की छान दिलंय, थोडं तयारी कर, चांगला आहे. बीड जिल्हा, हेमाडपंथी मंदिर, नंतर राजकारण, ऊसतोड कामगार, ज्योतिर्लिंग, पोलीस प्रशासन, महिला, DYSP, SCP, IT, कंट्रोल रूम, केमिकल इंजिनिअरिंग, हे सगळे प्रश्न आपल्याला विचारले होते. व्यवस्थित प्रेझेंटेशन होतं, काही अडचण नाही. अजून थोडंसं नॉलेजेबल लेवल वाढवून असं जर दिलं तर मला नाही वाटत कोणाला चांगली अडचण होऊ शकते. व्यवस्थित होतं. पहिले घाबरत होतो तो, फक्त सुरुवात थोडा घाबरल्यानंतर व्यवस्थित माहिती काही एवढं तुला वाटत नाही. नितीन, टक लावून बोलणं हे थोडंसं टाळावं. सगळ्यांकडे नजर होते. मी युगो हार्ट होतो बरं, माझा युगो हार्ट होतो, तू सरांकडेच बघत होता. एक विनोदाचा भाग सोड झाला असं तिथं व्हायला नको. मी तर एखाद्या वेळेला येऊन मॅडम येऊन जाऊ,
तुला ती सवय राहते. तुझा दोष नाही द्या, बाकीच्यांना एकदम आवड वाटेल ना ते मार्ग दिला म्हणजे तुला म्हणते थांब. असं व्हायला नको, याची काळजी आपण घ्या. सगळ्यांकडे जस्टिफिकेशन करायला असं मुद्राने सगळ्यांकडे बघावं. एक ते हातवारे जास्त झाले, जे लिमिटेड असले मला काय नाही, मी ते किती वेळा होतं ते काउंट केलं तर तुझे हातवारे जास्त वाढले. 7 टाइम्स तुझे हातवारे जास्त झाले. तर बघा तुमच्या लक्षात असेल, मी काउंट खूप काळजीने घेतो एकदम. बेसिक एक गोष्ट निरीक्षण करणं पाहिजे ना, आपण कशासाठी आलोय, आपलं काम असते ना. आणि एवढं जर मेहनत करून मुलांना मिळालं काही तर फायदा, नाही तर काय अर्थ आहे. तर ते एक झालं. IT इंजिनिअरिंग नंतर आपल्याला टाटाचा 4 वर्षाचा अनुभव. AI प्रणालीवर थोडं आपण लक्ष घाला, त्याच्यावर आता प्रश्न येऊ शकतात. जे टेक्निकल फील्ड बॅकग्राऊंडचे असतील त्यांनी त्याच्यावर तयारी करावी. मूवी, कुकिंग. मूवी आणि कुकिंग कसं कनेक्ट केलं होतं मी पाहिलं ना. तर मूवी मर्डर झाला आणि मग तुम्ही स्वयंपाकाला जा, असं कनेक्टिव्हिटी आणि ते थोडंसं अग्रेसिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण सावरला आपण स्वतःला. PSI नंतर वसंतराव नाईक भारतरत्न वगैरे पुरस्कार, त्याच्यावर थोडं लक्ष ठेवायचे. अवॉर्ड्स दिले ना तसं ते कशासाठी का दिले त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे. एकंदरीत मित्रांनो, काही अडचण नाही, व्यवस्थितरित्या तुम्ही हँडल केलेलं आहे, प्रॉपररित्या हँडल केले. फक्त त्याला अपडेशन द्या, काळजी करू नका. आणि निगेटिव्ह पॅनल कोणी असेल, मग आमच्यातल्या का असू द्या ना, त्याच्या गोष्टीशी जास्त ऐकू नका. फर्स्ट एड नाही व्हायचं, एवढं मी तुम्हाला सांगेन. लोक आपल्याला फर्स्ट एड जास्त करतात. मी खूप आता 25 वर्ष झाले मला, मी प्रत्येक वेळेला राज्यसेवा, आता UPSCचे 45-46 मुलं, त्यांना आम्हाला सेशन द्यायचं आपल्या मराठी मुलांना. त्यांची सगळी बुकिंग झाली, त्यांना काही ना ऑनलाईन काही ना ऑफलाईन देणार. मुद्दा असा असतो की पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा. ठीक आहे ना, एखाद्या वेळेला कमी जास्त आपला रिटर्नचा स्कोर कमी असेल तर आपण काय करणार, त्याला काही करू शकत नाही. तो आपला बॅड पॅच म्हणायचं त्याला. पण आता इंटरव्ह्यूला आपल्याला स्कोर आला पाहिजे, एवढं डोक्यात घाला. तो आला म्हणजे रिझल्टच येतो. कधी कधी कट ऑफला काय काही लोक पर्सेंटाइल मध्ये येत नाही. जे कट ऑफ क्वालिफाईंग नेचर असतं तेवढं मिळत नाही त्यांना, त्याच्यापेक्षा आपल्याला मिळेलच अशी अपेक्षा ठेवूया. आणि आता किती लोकांचं सेशन राहिलं होतं? 1, 2, 3, बरं ठीक आहे. तुमचंही सेशन काळजी करू नका. ज्यांना गाड्या होत्यात कोणाला ते मला बोलले होते.